सगळं धनधान्यानी आणि सर्व संपत्ती, सर्व लौकिक संपदा, आपल्याला मान सन्मान मिळावा आणि तो मिळाल्यानंतर आनंद होतो, हा आनंद खोटा आहे का? तर असा मिळालेला आनंद ज्याला भरपूर स्वरूपात मिळाला तो त्याच्यानंतर एकदम दुःखी होतो. तो विचार करतो याच्या पलीकडे काय. आनंद असा मिळावा जो आनंद मिळाल्यानंतर पुन्हा नवीन आनंदाची अपेक्षा न राहावी, असा आनंद मिळावा. आणि हा आनंद फक्त परमार्थामध्ये आहे, हा आनंद फक्त संत विचारामध्ये आहे, हा आनंद फक्त संत विचाराच्या मार्गावर चालण्यात आहे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण या संसारात आनंदासाठी चाचपडत राहतोय. खरं बघा, पाहिजे तर बघा, 40 नंतर 45 नंतर एक संतृप्तता येते आणि त्या संतृप्ततेमधून आपल्याला एक कळतं की जीवन इथं संपत चाललंय. 40-45 झाले का आपलं उतारवय, आता माझं 48 चालू आहे, बरोबर आहे, माझं 48 चालू आहे, मला आता असं वाटायला लागलं की आता आपण मृत्यूच्या जवळ जातो. याचा अर्थ मृत्यूला घाबरतो असं नाही आहे, पण मृत्यूच्या जवळ जाता जाता आपली तयारी काय झाली, मृत्यूला आलिंगन देण्याकरिता. मृत्यूला आलिंगन देता आलं पाहिजे आणि हेच आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे.